ट्रान्झॅक्शन्स समजलं पाहिजे. ट्रान्झॅक्शन समजल्यानंतर त्याच्यात कोणते दोन अकाउंट इन्व्हॉल्व आहे ते तुम्हाला समजेल. नंतर रूल्स अप्लाय करता आले पाहिजे, पण रूल अप्लाय करण्यासाठी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट माहिती पाहिजे, पर्सनल, रिअल, नॉमिनल. ठीक आहे. मॉडर्न अप्रोच तर आपण अजून बघतच नाही, आपण काय बघतोय फक्त ट्रॅडिशनल अप्रोच. ठीक आहे. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, आता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं, आता बोलायचं नाही. Rajkumar started business with cash of rupees 2 lakh, building of rupees 2 lakh and borrowed a loan from Rakesh rupees 50,000. राजकुमार स्टार्टेड बिझनेस म्हणजे राजकुमारने बिझनेस स्टार्ट केला. मग आता राजकुमारने जर बिझनेस स्टार्ट केला, स्टार्टेड बिझनेस, कमेन्स बिझनेस असे शब्द आले म्हणजे समजून घ्यायचं कॅपिटल अकाउंट. पण इथे दिले ना कॅपिटल कोणी दिलं असेल, बिझनेस स्टार्ट केला, कोणी स्टार्ट केलं, राजकुमारने. म्हणजे राजकुमारने बिझनेसला कॅश, बिल्डिंग आणि अजून राकेशकडनं लोन घेतलंय. तर बिझनेस साठी कॅपिटल कोणी प्रोव्हाइड केलंय, राजकुमारने. मग एक राजकुमार कॅपिटल अकाउंट तयार करावं लागेल. 39 चा आन्सर आहे. एक काय येईल, राजकुमार कॅपिटल अकाउंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर राजकुमारने बिझनेस स्टार्ट केला, पण बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्याने आणलं काय बिझनेस मध्ये, कॅश. मग दुसरं अकाउंट कॅश अकाउंट. त्याच्यानंतर बिल्डिंग रुपीज 2 लाख, आणखी एक अकाउंट तयार करावं लागेल, बिल्डिंग अकाउंट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बॉरोड लोन फ्रॉम राकेश, आणि राकेशकडनं 50,000 रुपये लोन पण घेतलेलं आहे. मग राकेश लोन अकाउंट बिल ना. ठीक आहे. राकेश लोन अकाउंट, राकेश लोन अकाउंट, असे 4 अकाउंट आहेत. सगळ्यांनी बरोबर तयार केले अकाउंट्स. कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, कॅश अकाउंट रिअल अकाउंट, बिल्डिंग अकाउंट रिअल, आणि राकेश लोन अकाउंट हे काय आहे, पर्सनल अकाउंट. बरोबर. राजकुमार कॅपिटल अकाउंट, पर्सनल अकाउंट, कॅश अकाउंट रिअल, बिल्डिंग अकाउंट रिअल, आणि राकेश लोन अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. ठीक आहे. आता रूल अप्लाय करायचे. सगळ्यात आधी आपण काय करू, कॅश आणि बिल्डिंग हे दोघं रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग आता राजकुमारने बिझनेस स्टार्ट केलं, त्याने बिझनेस मध्ये 2 लाख रुपये कॅश आणि 2 लाखाची बिल्डिंग व्यवसायामध्ये आणली, कम्स इन. डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश आणि बिल्डिंग हे व्यवसायामध्ये आली, कम्स इन, म्हणून कॅश अकाउंटला डेबिट करावं लागेल, कॅश कम्स इन बिझनेस. बिल्डिंग अकाउंट्सला आपण डेबिट करणार. ठीक आहे. मग कॅश आली किती, रुपीज 2 लाख, बिल्डिंग रुपीज 2 लाख, दोघांना डेबिट. दोघांना आपण डेबिट केलं, कोणत्या रूल नुसार, रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश आणि बिल्डिंग बिझनेस मध्ये आली. नंतर राजकुमार लोन अकाउंट, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. 50,000 लोन टेकन फ्रॉम राकेश. राकेशकडनं 50,000 रुपये लोन घेतलंय. मग राकेशकडनं 50,000 रुपये लोन घेतलंय. राकेश इज अ गिव्हर ऑफ लोन. राकेश हा लोन देणार आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग राकेश लोन अकाउंटला काय करणार, क्रेडिट. तो गिव्हर आहे ना, कर्ज देतोय आपल्याला, कर्ज देणार आहे, गिव्हर आहे, म्हणून त्याला क्रेडिट करा. त्याने लोन किती दिलं आपल्याला, 50,000 रुपये लोन दिलंय. ठीक आहे. मग 50,000 लोन दिली म्हणजे 50,000 कॅश पुन्हा आपल्याकडे आली. 2 लाख रुपये कॅश दिली कोणी, राजकुमारने, आणि 50,000 रुपये लोन घेतलं कोणाकडनं, राकेशकडनं. म्हणजे बिझनेस मध्ये टोटल कॅश येणार किती, 2,50,000, 2,50,000. म्हणजे 2 लाख रुपये कॅश ही राजकुमार ओनरने आणली आणि 50,000 रुपये राकेशकडनं लोन घेतलं. म्हणजे इथे कॅश 2 लाख रुपये प्लस हे 50,000 याच्यामध्ये ऍड होतील. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट कितीने होईल, 2,50,000 ने. समजलं. ठीक आहे. राजकुमार अकाउंट कॅपिटल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. राजकुमारने बिझनेसला काय काय दिलंय, 2 लाख रुपये कॅश दिली आणि 2 लाखाची बिल्डिंग. म्हणजे त्याने किती कॅपिटल आणलं व्यवसायामध्ये, 4 लाख रुपये कॅपिटल आणलं. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ओनर इज अ गिव्हर. ओनर हा कॅपिटल देणार आहे, गिव्हर आहे.
म्हणून याला क्रेडिट करणार, पण याने बिझनेसला दिलं कॅपिटल किती 4 लाख रुपये, तर इथे कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करणार किती रुपयाने 4 लाख रुपयाने क्रेडिट करणार. अमाऊंट समजते, अमाऊंट पण कॅल्क्युलेशन करता आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे कॅश अकाउंटला डेबिट 2,50,000, बिल्डिंग अकाउंटला डेबिट ₹2 लाख, राकेश लोन अकाउंट क्रेडिट, तो गिवर आहे 50,000, आणि राजकुमार कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करावं लागेल ₹4 लाख. ठीक आहे, आपण काय बघतो, फक्त आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंट कोणते इन्व्हॉल्व आहे ते क्लासिफाय करायचं आहे आणि त्या अकाउंट्सला डेबिट करायचंय का क्रेडिट एवढंच आपण शिकतोय, फक्त प्रॅक्टिस करतोय आपण. ठीक आहे, ऍक्च्युली जर्नल वगैरे टॉपिक वेगळे, म्हणजे हेच आपल्याला जर्नल मध्ये लिहायचंय. एक फॉर्मॅट दिलाय, पर्टिक्युलर फॉर्मॅट, त्याच्यामध्ये आपल्याला हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, त्याला आपण जर्नल म्हणतो. पण ते नंतर आपण फक्त डेबिट क्रेडिट रूल्स कसे अप्लाय करायचे त्याची प्रॅक्टिस करतोय. ठीक आहे, चला हे समजलं सगळ्यांना, याच्यात अडचण नाही. आता ऍडजस्टमेंट नंबर 14, डिपॉझिट कॅश इनटू बँक ऑफ बरोडा ₹10,000. डिपॉझिट कॅश इनटू बँक ऑफ बरोडा. बँक ऑफ बरोडा मध्ये आपण 10,000 रुपये जमा केले. डिपॉझिट कॅश इनटू बँक ऑफ बरोडा ₹10,000. बँक ऑफ बरोडा मध्ये आपण 10,000 रुपये जमा केले. याच्यात मी 2 अकाउंट येतील. एक, आपण कॅश कुठे जमा केली, बँक ऑफ बरोडा मध्ये, मग बीओबी अकाउंट येईल आणि कॅश अकाउंट येईल. बँक ऑफ बरोडा अकाउंट, टाइप्स ऑफ अकाउंट्स, पर्सनल अकाउंट आणि कॅश अकाउंट रियल. मग बँक ऑफ बरोडा अकाउंट पर्सनल अकाउंट आहे ना, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द, रूल्स पाठ पाहिजे. जोपर्यंत रूल्स समजत नाही पाठ करून मी फायदा नाही. पाठ करण्यापेक्षा कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, जे रूल्स आहेत ना त्याची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. मग बँक ऑफ बरोडा अकाउंट पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण बँक ऑफ बरोडा मध्ये 10,000 रुपये डिपॉझिट केले, म्हणजे बँक ऑफ बरोडा इज अ रिसिव्हर ऑफ कॅश और गिव्हर ऑफ कॅश. बँक ऑफ बरोडा ही कॅश रिसिव्हर घेणारी ना कॅश, म्हणून बँक ऑफ बरोडा अकाउंटला काय करणार, डेबिट करणार ₹10,000, 10,000 रुपयाने. आणि कॅश अकाउंट रियल अकाउंट, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश डिपॉझिटेड टू बँक, बँकेत कॅश डिपॉझिट केली म्हणजे कॅश आपल्याकडनं गेली, कॅश गोज आउट. कॅश गोज आउट म्हणजे काय करणार कॅश अकाउंटला, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश गोज आउट म्हणून कॅश अकाउंटला क्रेडिट करणार किती रुपयाने, 10,000. क्लिअर. नंतर रूल्स माहिती पाहिजे, रूल माहिती असतील ना तर ट्रान्झॅक्शन समजेल. ठीक आहे, रूल आपण नंतर मी सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला समजून दिले. नंतर ऍडजस्टमेंट नंबर 41, परचेस कॉम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश ऑफ ₹30,000 and 1/4 अमाउंट पेड बाय चेक. ट्रांजैक्शन समझ में आ रहा. परचेस कॉम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश ₹30,000. आपण ब्रिजेश कडनं 30,000चं कॉम्प्युटर परचेस केलं. मग आता ब्रिजेश कडनं आपण 30,000चं कॉम्प्युटर परचेस केलं ना, आणि पुढे काय म्हटलंय, अँड 1/4 अमाउंट पेड बाय चेक. आणि 1/4 अमाउंट आपण पेड केली कशाने, चेकने पेड केली. म्हणजे याच्यामध्ये 1/4 अमाउंटचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो कॅश आहे आणि 3/4 अमाउंट जे ते क्रेडिट आहे. 30,000चं तुम्ही कॉम्प्युटर परचेस केलं ब्रिजेश कडनं, पण त्या 30,000 पैकी आउट ऑफ 30,000 ओनली 1/4 अमाउंट पेड बाय चेक. 30,000 पैकी 1/4 अमाउंट जी तुम्ही चेकने पेड केली, म्हणजे बाकीची रक्कम तर उधार आहे ना, बाकीचं जे अमाउंट आहे ते क्रेडिट मध्ये. मग आता याची एंट्री कशी करणार, पहिले याच्यामध्ये अकाउंट किती इन्व्हॉल्व आहे बघा. आपण काय परचेस केलं, कॉम्प्युटर परचेस केलं, ते एक अकाउंट येईल, कॉम्प्युटर अकाउंट येईल. नंतर 1/4 अमाउंट पेड बाय चेक. 1/4 म्हणजे 1/4 जी अमाउंट आहे ती आपण चेकने दिली. मग 30,000चा 1/4 काढायचं आहे तुम्हाला. मग 30,000चा 1/4 कसं काढणार, तर 30,000 गुणिले 1/4, 1/4 करा. 4 1 4, बोला 4 7 28. 30 मधून 28 गेले, उरले किती 2, हे झाले 20. 4 5 20,
बरोबर, आणि 2 झिरो म्हणजे 7,500, 7,500 रुपये. 30,000चा 1/4 किती येईल? 7,500 रुपये. 1/4 म्हणजे चौथा हिस्सा. मग 30,000चा चौथा हिस्सा किती येईल? 7,500 रुपये. समजलं? म्हणजे 7,500 रुपये 1/4 अमाऊंट जी ना ती आपण पेड केली बाय चेक. बाय चेक म्हणजे पेमेंट कोण देईल? बँक. तर बँक अकाउंट येईल. ठीक आहे. मग आता बघा 30,000चं कॉम्प्युटर घेतलं, त्याच्यापैकी 1/4 7,500 तुम्ही चेकने पेमेंट केलं. मग उरलेली जी अमाऊंट आहे 22,500 ते तर अजून द्यायचे बाकी आहेत ना. द्यायचे बाकी म्हणजे काय? तेवढं आपण कॉम्प्युटर उधार घेतलंय, तेवढी आपली उधारी आहे. म्हणजे ब्रिजेश अकाउंट येईल इथे, पर्सनल अकाउंट. ठीक आहे. ब्रिजेश अकाउंट, कॉम्प्युटर अकाउंट, रिअल अकाउंट, बँक अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि ब्रिजेश अकाउंट सुद्धा काय आहे? पर्सनल अकाउंट आहे. ठीक आहे. मग आता बघा कॉम्प्युटर अकाउंट, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल काय बघा, रिअल आपण लिहिले तिथे. रिअल अकाउंटचा रूल वाचा काय? डेबिट व्हॉट, क्रेडिट व्हॉट, परचेस कॉम्प्युटर. आपण 30,000चं कॉम्प्युटर परचेस केलं म्हणजे कॉम्प्युटर आपल्याकडे आलं. डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे कॉम्प्युटर अकाउंटला काय करणार? डेबिट. किती रुपयाने? 30,000, 30,000 रुपयाने. समजतंय? बँक अकाउंट, पर्सनल अकाउंट. आपण चेक कितीचा दिला आहे? 1/4 ना. मग 30,000चा 1/4 किती काढला आपण? 7,500, 7,500. मग 7,500चा आपण चेक दिला. मग चेक दिला, मग ज्या व्यक्तीला चेक दिला तो बँकेत जाईल आणि बँक त्याला आपल्या अकाउंट मधून पेमेंट करेल. म्हणजे बँक इज अ रिसिव्हर ऑफ कॅश और गिव्हर ऑफ कॅश? गिव्हर ऑफ कॅश. त्या चेकचं पेमेंट कोण करेल? बँक करेल ना. म्हणजे बँक गिव्हर आहे. डेबिट द रिसिव्हर, मग बँक गिव्हर आहे म्हणून बँकेला क्रेडिट. बँक किती देईल पेमेंट? 7,500, 7,500. ठीक आहे. आणि ब्रिजेश अकाउंट, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट. 30,000चं कॉम्प्युटर परचेस केलं. या 30,000 पैकी 7,500 रुपये तुम्ही चेकने पेमेंट करून दिलं म्हणजे 22,500 रुपये तुम्हाला अजून द्यायचे बाकी आहे. मग द्यायचे बाकी आहे, द्यायचे बाकी याचा अर्थ काय? की आपण ब्रिजेशकडनं उधार घेतलं 22,500 कॉम्प्युटर, 22,500चं कॉम्प्युटर. ठीक आहे. डेबिट द रिसिव्हर म्हणजे त्याने आपल्याला 22,500 रुपये उधार ठेवले आपल्यावर. तो देणार आहे आपल्याला, उधार कॉम्प्युटर देणार आहे, गिव्हर आहे. म्हणून त्याला आपण क्रेडिट करणार. कितीने? 22,500. समजतंय बरोबर? सगळ्यांनी बरोबर सॉल्व्ह केलंय का? नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 42. कॅश सेल ₹90,000. कॅश सेल ₹90,000 म्हणजे आपण कॅश मध्ये माल विकला. कॅश विकली नाही, कॅश मध्ये माल विकला. गुड सोल्ड ऑन कॅश. आपण कॅश मध्ये माल विकला. याचा 2 अकाउंट येते. एक सेल्स अकाउंट आणि दुसरं कॅश अकाउंट. सेल्स अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे? नॉमिनल. आणि कॅश अकाउंट रिअल. सेल्स नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल माहिती पाहिजे तुम्हाला. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग आपण 90,000चे गुड्स विकले, 90,000 रुपयाचा माल विकला म्हणजे 90,000 रुपये आपला इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? इन्कम आहे. इन्कम आहे म्हणून काय करणार? क्रेडिट करणार. ₹90,000, 90,000. आणि कॅश अकाउंट, रिअल अकाउंट. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश सेल ₹90,000, 90,000 रुपयाचा आपण माल विकला कॅश मध्ये म्हणजे 90,000 रुपये कॅश आपल्याकडे आली. कॅश कम्स इन म्हणून कॅश अकाउंटला काय करणार? डेबिट करणार. कॅश अकाउंटला डेबिट ₹90,000, 90,000. बरोबर आहे? बरोबर असेल तर बरोबरची टिक करा. जर तुम्ही ऍडजस्टमेंट ट्रान्झॅक्शन बरोबर सॉल्व्ह केले असतील तर बरोबरची टिक करायची. चला हे पण झालं. आता नंबर 43. सोल्ड गुड्स टू गणेश ऑन क्रेडिट वर्थ ₹30,000. सोल्ड गुड्स टू गणेश ऑन क्रेडिट वर्थ ₹30,000 at 10% trade discount.
याचा अर्थ काय? सोल्ड गुड्स टू गणेश, आपण गणेशला माल विकला. ऑन क्रेडिट म्हणजे उधार माल विकला. वर्थ ₹30,000 ऍट 10% ऑन ट्रेड डिस्काउंट, म्हणजे गणेशला 30,000 रुपये किमतीचा माल 10% ट्रेड डिस्काउंटने उधार विकला. याच्यामध्ये ट्रेड डिस्काउंट दिलंय ना. ट्रेड डिस्काउंट मीन्स डिस्काउंट गिवन बाय ट्रेडर टू ट्रेडर. एका ट्रेडर्सने दुसऱ्या ट्रेडर्सला जो डिस्काउंट दिलाय कशावरती? ऑन कॅटलॉग प्राइस. कॅटलॉग प्राइस वरती जो डिस्काउंट देतात त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ट्रेड डिस्काउंट नोंद अकाउंट मध्ये होत नाही. बट ट्रेड डिस्काउंट जो आहे तो ग्रॉस अमाउंट मधून काय करतात? डिडक्ट करतात, मायनस करतात. मग इथे काय करणार? 30,000 मधून 10%. आता 30,000 आहे, 30,000 या 30,000चा 10% ट्रेड डिस्काउंट आहे, बरोबर. मग 30,000चा 10% म्हणजे किती? 3,000 रुपये डिस्काउंट. ते वजा करा म्हणजे राहिली अमाऊंट किती? 27,000. तर आपण जी एंट्री करू ना ती 27,000 ची करू. 30,000 रुपये ग्रॉस अमाऊंट आणि ट्रेड डिस्काउंटची नोंद होणार नाही. तर इथे फक्त नेट अमाऊंट 27,000 ची एंट्री करावी लागेल. इथे दोनच अकाउंट येतील. ट्रेड डिस्काउंट असेल तर डिस्काउंट अकाउंट आपण तयार करतच नाही, ठीक आहे, म्हणजे डिस्काउंट अकाउंट येणार नाही. मग इथे दोन अकाउंट येतील. एक तर सोल्ड गुड्स म्हणजे सेल्स अकाउंट येईल, एक अकाउंट येईल सेल्स अकाउंट, ठीक आहे. आणि आपण माल विकलाय कोणाला? गणेशला, तो पण उधार क्रेडिटने विकलाय म्हणजे कॅश अकाउंट येणार नाही. तर कोणतं अकाउंट येईल? गणेश अकाउंट येईल. तर सेकंड अकाउंट येईल गणेश अकाउंट. सेल्स अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे आणि गणेश अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. सेल्स अकाउंट नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आपण 27,000 चे गुड सोल्ड केले म्हणजे 27,000 आपलं इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? इन्कम आहे. इन्कम आहे म्हणून सेल्स अकाउंटला क्रेडिट करणार, बरोबर. किती रुपयाने? 27,000. आणि गणेशला आपण उधार माल दिलाय ना, पर्सनल अकाउंट आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण गणेशला माल उधार दिला म्हणजे गणेश हा उधार माल घेणार आहे, रिसिव्हर आहे. रिसिव्हर आहे म्हणून गणेश अकाउंटला काय करणार? डेबिट करणार. कितीने? 27,000 रुपये. क्लिअर? आता ऍडजस्टमेंट नंबर 44. ऍडजस्टमेंट नंबर 44. गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹1,000. गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹1,000 ब्रॅकेट मध्ये दिलंय ग्रॉस, म्हणजे 1,000 जी अमाऊंट आहे ना ती ग्रॉस अमाऊंट आहे. बुक्स ऑफ अकाउंट मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना नेट अमाऊंट लिहिली जाते. ग्रॉस अमाउंट नहीं लिखते अपन, कौन से अमाउंट लिखते? नेट अमाउंट लिखते ना. तो अपने को नेट अमाउंट निकालना पड़ेगा यहाँ पर. इथे आपल्याला नेट अमाउंट काढावी लागेल ना. मग नेट अमाउंट कसं काय काढणार? तर 1,000 रुपये ही ग्रॉस अमाऊंट आहे. माल कोणी रिटर्न केला आहे? गणेशने. मग याचा आधी चेक करा की आपण गणेशला कुठे माल विकला होता का आधीच्या ट्रान्झॅक्शन मध्ये? तर इथे दिला होता 43 मध्ये. गणेशला आपण 30,000चा माल दिला होता 10% ट्रेड डिस्काउंट मध्ये, बरोबर. मग इथे माल विकताना 10% ट्रेड डिस्काउंट होता ना. तर गणेशकडनं जेव्हा गुड्स रिटर्न आले तेव्हा या ग्रॉस अमाऊंट मधून 10% ट्रेड डिस्काउंट काय करणार? मायनस करणार. समजतंय? म्हणजे 1,000 मधून 10% म्हणजे 100 रुपये वजा होतील, म्हणजे किती? 900. तर नेट अमाऊंट किती? फक्त 900. तर एंट्री कितीची करणार? 900 ची करणार. समजलं? मग आता याच्यामध्ये दोन अकाउंट येतील. एक गुड्स कोणाकडनं रिटर्न आले? गणेशकडनं. तर एक अकाउंट येईल गणेश अकाउंट, ठीक आहे. आणि गुड्स रिटर्न आलेत ना, मग कोणते गुड्स? विकलेला माल परत आला. एक तर सेल्स रिटर्न अकाउंट तयार करा किंवा सेल्स रिटर्नला दुसरं नाव बोललो होतो मी तुम्हाला, रिटर्न इनवर्ड. सेल्स रिटर्न अकाउंट किंवा याला रिटर्न इनवर्ड पण म्हणतात, रिटर्न इनवर्ड. मग गणेश अकाउंट हे पर्सनल अकाउंट, सेल्स रिटर्न अकाउंट नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट आहे ना. मग आता गणेश अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. गणेश कडनं गुड्स रिटर्न आले
म्हणजे गणेश हा गुड्स रिटर्न देणार आहे, गिवर आहे. गिवर आहे म्हणून गणेश अकाउंटला क्रेडिट करणार. किती रुपये? हा 900. 1000ची एंट्री होणार नाही, 1000 नाही, 900 रुपये. मग सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न हे नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. विकलेला माल परत येऊन गेला, मग विकलेला माल परत आला म्हणजेच आपला काय झाला? लॉस झाला. म्हणून काय करणार? डेबिट करणार 900. Adjustment number 45. Adjustment number 45. 45 ना? Goods taken by Rajkumar for his personal use ₹4,000. Goods taken by Rajkumar. राजकुमार कौन है? ओनर. स्टार्टिंग में दिया है ना, राजकुमार स्टार्टेड बिझनेस. राजकुमार ने बिझनेस स्टार्ट केला, राजकुमार ने व्यवसाय सुरू केला, म्हणजे राजकुमार कोण आहे? हा ओनर आहे. आणि इथे दिलंय गुड्स टेकन बाय राजकुमार. आता राजकुमार हा ओनर आहे, ओनरने बिझनेस मधून गुड्स विड्रॉ केले 4000 रुपयाचे. कशासाठी? मग पर्सनल यूज आला म्हणजे कोणता अकाउंट? ड्रॉइंग अकाउंट. पर्सनल यूज ड्रॉइंग अकाउंट. एक अकाउंट येईल ड्रॉइंग अकाउंट. ठीक आहे. मग राजकुमारने पर्सनल यूज साठी 4000चे गुड्स विड्रॉ केले बिझनेस मधून, ते ड्रॉइंग अकाउंट आलं. आणि सेकंड अकाउंट परचेस अकाउंट, कारण की राजकुमारने जे गुड्स विड्रॉ केले व्यवसायातून, त्याने कोणता माल खरेदी केला असेल? सॉरी, कोणता माल विड्रॉ केला असेल? जो आपण खरेदी केला असेल. परचेस केलेला माल त्याने काढला ना, बरोबर. म्हणून दुसरा अकाउंट कोणतं येईल? परचेस अकाउंट. परचेस अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे आणि परचेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. ड्रॉइंग अकाउंट, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बिझनेस मधून 4000 रुपयाचे गुड्स विड्रॉ केले ओनरने, म्हणजे ओनर इज अ रिसिव्हर ऑफ गुड्स. त्याने दुकानातनं माल घेतला, तो रिसिव्हर आहे. रिसिव्हर आहे म्हणजे ओनर्स अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट हे ओनरचा अकाउंट आहे, बरोबर. तो रिसिव्हर आहे म्हणजे ड्रॉइंग अकाउंटला आपण डेबिट करणार 4000 रुपयाने. 4000 रुपयाने आपण क्रेडिट करणार. ठीक आहे. आणि आता परचेस अकाउंट नॉमिनल अकाउंट. आता परचेस अकाउंट नॉमिनल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हा जर रूल अप्लाय केला, हा रूल अप्लाय केला, तर रूल अप्लाय केला तर तुम्हाला कदाचित ते कन्फ्युज होईल. कसं बघा, नॉमिनल अकाउंट आहे ना, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ओनरने बिझनेस मधून 4000चे गुड्स विड्रॉ केले म्हणजे 4000 रुपये बिझनेसचा लॉस झाला. मग याला डेबिट करा. मग हे पण डेबिट. दोघं अकाउंट डेबिट पॉसिबल आहे का? एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरं अकाउंट क्रेडिट असेल. ठीक आहे. तर याला समजण्यासाठी आपण काय करू? परचेस म्हणजे काय? स्टॉक. कन्सिडर करा की ओनरने बिझनेस मधून गुड्स विड्रॉ केले. कोणते गुड्स विड्रॉ केले? जो बिझनेस मध्ये स्टॉक म्हणून होता त्याच्यातनं माल काढला ना. हे रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग ओनरने बिझनेस मधून गुड्स विड्रॉ केले म्हणजे तेवढ्याने स्टॉक कमी झाला. गुड्स गेले बिझनेस मधून, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर इथे परचेस अकाउंटला क्रेडिट करावं लागेल. कितीने? 4000 रुपयाने क्रेडिट करावं लागेल. 4000 रुपयाने काय करावं लागेल? क्रेडिट करावं लागेल. येते लक्षात? म्हणून या ठिकाणी जर परचेस, मग इथे एक तर असं लक्षात ठेवा, ड्रॉइंग अकाउंट डेबिट इथं परचेस क्रेडिट. नाहीतर परचेस, त्याने बिझनेस मधून गुड्स विड्रॉ केले. मग कोणता गुड्स विड्रॉ केला? जो स्टॉक मध्ये असेल तो. मग स्टॉक किंवा गुड्स अकाउंट जर कन्सिडर केलं, लिहिताना परचेस लिहायचं, पण इथे गुड्स किंवा स्टॉक कन्सिडर केलं तर रिअल अकाउंटचा रूल अप्लाय होऊन जाईल. डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. बिझनेस मधून गुड्स विड्रॉ केले म्हणजे तेवढ्याने स्टॉक काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. म्हणजे तेवढा माल आपल्या बिझनेस मधून गेला, गोज आउट, म्हणून त्याला क्रेडिट करायचं 4000. ठीक आहे. नंतर ऍडजस्टमेंट नंबर 46. हे तर सोपं आहे. पेड
टेलिफोन चार्जेस ₹500, आपण 500 रुपये टेलिफोन चार्जेस दिलं. ठीक आहे, याच्यामध्ये दोन अकाउंट येईल, एक टेलिफोन चार्जेस अकाउंट येईल आणि एक कॅश अकाउंट येईल. टेलिफोन चार्जेस अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट है, डेबिट ऑल एक्सपेंसेस एंड लॉसेस, म्हणून टेलीफोन चार्जेस अकाउंट्स को डेबिट करेंगे 500 से, और कैश गोज आउट, कैश अकाउंट्स को क्रेडिट 500 से. ठीक है, सोपर. पेड ऑडिट फी ₹5,000 बाय चेक, आपण 5,000 रुपये ऑडिट फी पेड केली, कशाने? चेकने पेड केली ना. चेक म्हणजे बँक अकाउंट येईल, मग इथे दोन अकाउंट येईल, एक ऑडिट फी अकाउंट येईल आणि एक बँक अकाउंट येईल. नंबर 47, ऑडिट फीज अकाउंट आणि पेमेंट कशाने केलं? आपण बँकेने केलंय ना, मग इथे चेकने पेमेंट केलंय म्हणजे बँक अकाउंट आहे. मग इथे ऑडिट फी अकाउंट हे नॉमिनल आहे आणि बँक अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. 5,000 रुपये ऑडिट फी आपण दिली, आपला एक्सपेन्स आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून ऑडिट फी अकाउंटला आपण काय करणार? डेबिट करणार 5,000 ने. आणि बँक अकाउंट पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण 5,000चा चेक दिलाय, मग त्या चेकचं पेमेंट कोण करेल? ज्या बँकेचा आपण चेक दिलाय ती बँक पेमेंट करेल, बँक गिव्हर आहे, म्हणून बँक अकाउंटला काय करणार? क्रेडिट करणार. कितीने? 5,000, 5,000 रुपये. ठीक आहे. आता ऍडजस्टमेंट नंबर 48, याच्यामध्ये तुम्ही मिस्टेक केली असेल. पेड कॅश टू कविता ₹15,500, कविताला 15,500 रुपये कॅश पेड केली. पेड कॅश टू कविता ₹15,500, कविताला 15,500 रुपये कॅश पेड केली. आपण 15,500 पेड केली, समजलं इथपर्यंत? 15,500 रुपये कॅश आपण कविताला पेड केली. पुढे काय म्हटलंय? हु अलाउड अस डिस्काउंट ऑफ ₹500, कविताने आपल्याला 500 रुपये डिस्काउंट दिलंय. मग मला सांगा टोटल अमाऊंट पेबल टू कविता किती होती? 16,000, 16,000. कविताला तुम्ही कॅश किती पेड केली? 15,500. कॅश केव्हा पेड करणार? हु अलाउड अस डिस्काउंट ₹500, तिने 500 रुपये डिस्काउंट दिल्यानंतर कॅश पेड करणार ना. म्हणजे 500 रुपये तिच्याकडनं आपल्याला डिस्काउंट मिळालं, कविताकडनं डिस्काउंट मिळालं, आणि डिस्काउंट नंतर 15,500 रुपये आपण पेड केले, म्हणजे कविताला द्यायचे बाकी किती होते? 16,000 रुपये. बाकीच्यांनी काय केलं असेल? 15,500 मधून 500 रुपये वजा केले असतील आणि 15,000 रुपये पेड केले असतील. लेकिन ऍडजस्टमेंट समजली का? लक्षात आली ऍडजस्टमेंट? कॅश पेड कॅश टू कविता ₹15,500, कविताला 15,500 रुपये कॅश दिली. स्पष्ट म्हटलंय ना, 15,500 दिले म्हणजे 15,500 रुपये आपण पेड केले. नंतर काय म्हटलंय? हु अलाउड अस डिस्काउंट ₹500, तिने आपल्याला 500 रुपये डिस्काउंट दिलं. कॅश केव्हा पेड करणार? डिस्काउंट वजा केल्यानंतर आपण कॅश पेड करू ना. म्हणजे याचा अर्थ 15,500 आपण पेड केले, हे डिस्काउंट वजा करून दिलेली अमाऊंट आहे. म्हणजे कविताकडे बाकी किती असेल? कविताला द्यायचे किती असतील आपल्याला? 16,000. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये 3 अकाउंट येतील. 3 अकाउंट कोणकोणते? एक, कविता अकाउंट येईल, डिस्काउंट अकाउंट येईल, बरोबर, आणि कॅश अकाउंट येईल. कविता अकाउंट पर्सनल, डिस्काउंट अकाउंट नॉमिनल आणि कॅश अकाउंट रियल. कविता अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिव्हर, कॅश पेड टू कविता, आपण कविताला पेमेंट केलंय, म्हणजे कविता इज अ रिसिव्हर ऑफ कॅश. कविता ही कॅश घेणारी रिसिव्हर आहे, म्हणून कविता अकाउंटला काय करणार? डेबिट करणार. पण कितीने? 16,000 ने, 16,000 ने. डिस्काउंट अकाउंट नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. 16,000च्या जागेवर 15,500 रुपये दिले, तिच्याकडनं 500 रुपये डिस्काउंट मिळाला आपल्याला. आपलं प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आपला प्रॉफिट आहे म्हणून क्रेडिट करा. किती रुपये प्रॉफिट आहे? 500 रुपये. आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश आपल्याकडनं गेली, कॅश गोज आउट, म्हणून कॅश अकाउंटला क्रेडिट.
कॅश गेली किती आपल्याकडनं बघा, डेबिट 16,000 आणि क्रेडिटची टोटल बी किती येईल 16,000 रुपये. इथे अमाऊंट मिस्टेक केली असेल तुम्ही सर्वांनी, है ना. नंतर ऍडजस्टमेंट नंबर 49, परचेज फर्निचर ऑफ ₹70,000 अँड अमाऊंट पेड 50% कॅश 50% चेक. आपण फर्निचर परचेस केलं कितीचं 70,000चं, तर एक अकाउंट येईल फर्निचर अकाउंट. 70,000चं फर्निचर परचेस केलं, त्याच्यापैकी 50% कॅश दिली आपण, म्हणजे सेकंड अकाउंट कॅश अकाउंट. आणि 50% पेमेंट केलंय बाय चेक. बाय चेक म्हणजे कोणता अकाउंट येईल बँक अकाउंट येईल. फर्निचर अकाउंट रिअल अकाउंट, कॅश अकाउंट रिअल अकाउंट आणि बँक अकाउंट पर्सनल अकाउंट. फर्निचर अकाउंट रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट्स कम इन, क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. आपण 70,000चं फर्निचर परचेस केलं, फर्निचर आपल्याकडे आलं, कम्स इन. फर्निचर अकाउंटला डेबिट किती रुपये 70,000. कॅश अकाउंट रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. 70,000चं फर्निचर परचेस केलं, त्याच्यापैकी 50% कॅश पेड केली. 70,000चा 50% म्हणजे 35,000 रुपये कॅश पेड केले आपण. कॅश आपल्याकडनं गेली, कॅश गोज आउट. कॅश अकाउंटला क्रेडिट किती रुपये 35,000 50% 35,000. आणि बँक अकाउंट पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. 50%चा आपण चेक दिलाय. 50% म्हणजे 70,000चा 50% 35,000चा चेक दिला. त्या चेकचं पेमेंट कोण करेल बँक करेल, बँक गिव्हर आहे म्हणून बँक अकाउंटला क्रेडिट 35,000 49. चला ऍडजस्टमेंट लिहून. आणि आता लास्ट ऍडजस्टमेंट, ज्या ऍडजस्टमेंटची सगळेजण तुम्ही वाट बघत होते की 50वी ऍडजस्टमेंट कधी येईल आणि कधी क्लास कंप्लीट होईल, बरोबर. ऍडजस्टमेंट नंबर 50, पेड फॉर टॅक्सी फेअर ₹200. पेड फॉर टॅक्सी फेअर म्हटलं तरी चालेल किंवा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स म्हटलं तरी चालेल. मग टॅक्सी फेअर अकाउंट किंवा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स अकाउंट म्हटलं तरी चालेल. आणि दुसरं अकाउंट काय येईल कॅश अकाउंट. टॅक्सी फेअर नॉमिनल, कॅश अकाउंट रिअल, नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तुम्ही कसं काय करताय, थांबा थोडस 5 मिनिटं, अजून क्लास पूर्ण झाला नाही, काही नाही, तुम्ही बॅग पॅक करायला लागले, उठून गेले आपल्या जागेवरनं. कधी पण लक्षात ठेवा, शिकायचं असेल ना, शिकायचं आहे ना तर पूर्ण लक्ष देऊन शिकायचं. आलं लक्षात, घाई करायची. टॅक्सी फेअर नॉमिनल अकाउंट, कॅश अकाउंट रिअल अकाउंट. टॅक्सी फेअर नॉमिनल आहे, आपला एक्सपेन्स आहे, लॉस आहे, म्हणून याला आपण काय करणार डेबिट करणार. किती रुपये 200. आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. 200 रुपये कॅश आपल्याकडनं गेली म्हणून कॅश अकाउंटला आपण क्रेडिट करणार 200 रुपये. तर या पद्धतीने हे सगळे ट्रान्झॅक्शन आपण सॉल्व्ह केले. समजलं सगळ्यांना. आता ज्यांना नाही समजलं त्याचं मागचं कारण काय, त्याचं मागचं रिझन काय, की सर एवढं व्यवस्थित सांगितलं पण आम्हाला समजलं नाही. त्याचं मागचं रिझन की सुरुवातीचे जे लेक्चर्स आहेत ना आपले, ते तुम्ही मिस केले असतील किंवा त्या लेक्चर्सला तुम्ही अब्सेंट असतील किंवा आलेले नसतील. कोणते लेक्चर्स? नंबर 1 त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं टाइप्स ऑफ अकाउंट्स, ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. त्याच्यानंतरचं लेक्चर होतं रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. ते 2 लेक्चर तुम्ही व्यवस्थित करा. आता तुम्ही त्या लेक्चरला आले नाही ते एक काम करा, ऑनलाईन सर्च करा, तुम्हाला तिथे आपले लेक्चर सापडून जातील. तर तुम्ही युट्यूबवर जाऊन ते लेक्चर्स अटेंड करा, तुम्हाला हे समजून जाईल डेबिट क्रेडिट काय प्रकार आहे. पण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, रूल्स ऑफ अकाउंट्स हे प्रत्येकाला माहिती पाहिजे, तरच तुम्हाला अकाउंट व्यवस्थित जमेल. अदरवाईज अकाउंट जमणार. तर रूल्स समजून घ्या आणि पाठ करा, ठीक आहे.